भडकलगेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात भारतीय बौद्ध महासभा महानगर जिल्हा यांच्यातर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी महासभेचे पदाधिकारी यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। बंधन आहे हे सगळं सोडून द्यावं अशी मी आपल्याला या प्रसंगी विनंती करेन। आव्हान तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली धम्मसंस्था भारतीय बौद्ध महासभा ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय या ठिकाणी ट्रस्टी आहेत राजारामजी फडणवीस साहेब, त्यानंतर राज्य संघटक यशमान गौरे गुरुजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशमान रमेशजी बनसोडे साहेब, सरचिटणीस भास्कर मस्के साहेब। 20 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला हे संविधान सादर केलं, अर्पण केलं। त्याच्या अगोदर 25 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की जे संविधान आहे हे खूप चांगलं आहे, त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर का चांगले असतील तर हे देशाला संविधान जगामध्ये सुजलाम सुफलाम बनवून एक आदर्श असा देश बनवेल। परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे की या संविधानाला धोका निर्माण झालेला आहे। आपलं संविधान म्हणजे ह्या देशाचा आदर्श ग्रंथ आहे, धम्मग्रंथ आहे। जसा प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ असतो तसा हा देशाचा ग्रंथ आहे। तर ह्या देशाच्या ग्रंथाच्या प्रती आपली जी काही आपल्याला आचरण करायचं आहे तर ह्या देशाच्या जे काही राजकर्ते आहेत हे आज तुमचा धोका निर्माण केलेला आहे, याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि आपल्याला याची काळजी घेण्यासाठी याचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये सुजलाम सुफलाम घडवावं। आजच्या प्रसंगी 26 नोव्हेंबरच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।